गेल्या 5-6 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पब संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणं किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही अंमली पदार्थाची सुळसुळाट निर्माण झाला। याच्यामध्ये ह्या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतो। तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो। आणि पुणे शहर आता मुंबईच्या खालोखाल पुणे शहराची व्याप्ती मोठी होते आणि पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत, अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि नोकर वर्ग पुण्यामध्ये राहतो आहे आज। मग कोल्हापूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर, सोलापूर, बीड सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात, नोकरीसाठी येतात। पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचं नांगर तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे, वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा फासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत। गेल्या 5-6 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पब संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणं किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही अंमली पदार्थाची सुळसुळाट निर्माण झाला। मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्यानं विधानसभा असेल, विधानभवन असेल, नागपूर असेल, ह्या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। पण एवढं बोलूनसुद्धा कुणी ह्याच्याकडे दाद देत नव्हतं आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं। मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आणि या संविधानानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, समाजाला रस्त्यावर घेतलं, पुणेकरांना रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पब संस्कृती या पुणे शहरामध्ये मिटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे, मुलं चांगली राहिले पाहिजे। कारण ही आता मुलं आमची उमलती फुलं आहेत, पण ती कोमजायचं काम ही पब संस्कृती अंमली पदार्थ करतात। मग आता पुणे शहर नुसतं एका पुणे शहरापुरतं नाही तर ते देशाला एक देशाचं पुणे झालं। ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये देश दिसतो आहे, म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात। मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते। म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे। जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 2 मुलं मृत्युमुखी पडली, ते अभियंता होती आणि ते मध्य प्रदेशची होती आणि दोन्ही मुलं नोकरी करत होते आणि त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घरांचा आधार ती 2 मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यू असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे खाऊन पोलिसांनी त्याच्यामध्ये 2-2 एफआयआर लिहिल्या गेल्या आणि 2-2 एफआयआर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका एफआयआरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सर्व पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आले, पोलिसांची सावरासावर केली आणि निघून गेले। पण अशा वेळेला पुणे शहरामधली लोक गप बसत नव्हती। हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा 2 पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर ससूनमधला कारभार हा चव्हाट्यावर आला। कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ह्याच्यामध्ये गोलबंगाल झाले, ह्याच्यामध्ये चुकीची लोक हे तपास करत आहेत आणि म्हणून ती सुई अजय तावरे जे डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई वळली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी त्या ठिकाणी कार्यभाग केला, म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं, इतक्या प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली। जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो।